नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा 6वा अध्याय पठण करत आहे. तर आजच्या धावपळीच्या जगामध्ये ज्यांना पठण करणं शक्य होत नाही, वेळ भेटत नाही, कामामुळे, ऑफिसमुळे टाईमच भेटत नाही पठण करायला, तर त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृतचे मी अध्याय टाकत आहे. तर ते अध्याय तुम्ही श्रवण करू शकता. ज्यांना पठण करणं होत नाही नक्कीच त्यांनी श्रवण तर करू शकतात. तर मी 6वा अध्याय पठण करत आहे. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरपंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मध्यमंद केवळ चरित्र गादा परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करून मुंडा होई शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळी होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. श्रुतरुची घेऊन सुमने त्याचे चरपावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या स्पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती 24 स्वामी प्रती कृपा करून मजवती बडोद्यासे चालवे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसूनी मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळापा खिन्न झाला म्हणे. त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिभावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी मांजविली ढोंगे आणि केली नानासुंगे. भक्तिविना हटवगे स्वामी कृपा न होया. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचित्र आरंभिले हवयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला विग्रचित्त काही उपाय सूचना मल्हारावर रूपाने पाठविले ज्या कार्याकाने ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतेसी. स्वामी केवळ ईश्वरमती हे नेन तो मंदामती म्हणती योजली कपट युक्ती परिते सिद्धीत न जाय. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयांसी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरितला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटला टेकेले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थाची. मग अपश्य ते घेऊन बडोद्यासे आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याचे धरुणी हवा आपण पुढे झाला. स्वामीकारणे वस्त्रे भूषणे आणि धन आणि अमोलरत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समतांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीपुढे ठेवित. ती पाहुणी समताला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळ्यात तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासे तेथील कार्यासे सोडणी. साहेबा विषप्रयोग केला मल्हारावरी आळा आला. त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमता भक्त पातका अनादे सिद्धका जगज्जायका निषेधिनी शंकर सका विष्णूची निवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदाभक्त परिसुत षष्ठाध्याय गूढ हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.